हॅलो, माझा आवाज येतोय तुम्हाला मुलांना? नंदुरबारची शाळा हे काय नाव आहे बरं? आदर्श आश्रम स्कूल. आणि संदीप सर, तुमच्या इकडच्या मुलांना माझा आवाज येतोय का? माझा आवाज येत असेल तर जरा हात वर करा. ओके, नंदुरबारच्या शाळेत तर माझा आवाज येतोय व्यवस्थित. हे दुसऱ्या शाळेतले काहीतरी पिंक पिंक कलरचे युनिफॉर्म घातलेत, बहुतेक पीटी युनिफॉर्म आहे. तुम्हाला ऐकू येतोय का रे माझा आवाज मुलांना? ओके, एका शाळेत दुसऱ्या शाळेतनं पण मला ऐकू येतं, म्हणजे आपल्याकडचं नेटवर्क क्लिअर आहे. चला, मागच्या वेळेला आपण जो धडा सुरू केला होता तो होता अणूचे अंतरंग. तुमच्या लक्षात आहे का? आपण बऱ्याचशा इंटरेस्टिंग गोष्टी तेव्हा अणूबद्दल बोललो होतो. तुमच्या लक्षात आहे का की आपण काय काय बोललो होतो? अणूचे अंतरंग हा धडा होता. लक्षात आहे? सांगा काय काय लक्षात आहे. हा सांगा सांगा, हात वर केलाय, सांगू शकता. आदर्श आश्रम स्कूल, तुमच्याकडे लाईट नाही आहेत का? तुम्ही खूप अंधारात बसलाय का? म्हणजे मला असा बाहेर एक दरवाजा दिसतोय आणि आतला सगळा वर्ग अंधारात दिसतोय. तुम्हाला मी दिसते का? तुम्ही सगळे अंधारात बसलाय का मुलांना? ओके, पण तुम्हाला दिसतंय ना व्यवस्थित सगळं? ग्रेट, मस्त. ओके, चला, तर मी पीपीटी शेअर करते. तुमच्या डोक्याला फार ताण द्यायची काही गरज नाही आपल्याला. आपण तेच मुद्दे जे ऑलरेडी बोललोय ते रिवाइज करूया, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. आपण हा धडा सुरू केला होता, इनसाइड द ॲटम, म्हणजे अणूचे अंतरंग. म्हणजे अणू म्हणजे काय, रेणू म्हणजे काय, मॅटर म्हणजे काय, हे सगळं आपण बोलतोय. आता जरा मला सांगा, व्हॉट इज मॅटर? मॅटर म्हणजे काय? आणि मॅटर कशापासून बनलेलं असतं, हेच तर सुरुवात होती धड्याची. अरे, आपण हे चित्रापासूनच सुरुवात केली होती. या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतं सांगा बरं. काय काय काय? ओके, ॲटम पासून सुरुवात केली होती आपण. ॲटम्स आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द मॅटर, आणि मॅटर इज एनिथिंग विच हॅज गॉट सम मास अँड विच ऑक्युपाय स्पेस. तर ॲटम्सने सगळं मॅटर बनलेलं आहे, आणि मॅटरच्या वेगवेगळ्या गोष्टी बनलेल्या आहेत. आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या गोष्टी कुठल्या ना कुठल्या मॅटरच्या बनलेल्या असतात, पण त्या मॅटरच्या फंडामेंटल पार्टिकल्सना आपण ॲटम्स आणि मॉलिक्युल्स असं म्हणतो. तुम्हाला आता माझ्याशी काही बोलायचं असेल तरच तुमचे माईक ऑन करा, नाही तर ते बंद करा. तर हे जे आपले ॲटम्स आहेत, ह्याची रचना कशी आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, हे सगळ्या लेसन मध्ये आहे. बर, एक मिनिट. हा, तर सॉरी, थोडासा एक मध्येच डिस्टर्बन्स आला होता. तर आपले जे ॲटम्स आहेत, जे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत कुठल्याही मॅटरचे, त्याची रचना जर आपण आता बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी दिसतात. ॲटम्सच्या मध्ये न्यूक्लियस असतं आणि त्याच्या आजूबाजूला इलेक्ट्रॉन्स असतात. पण ही झाली स्टोरी
जे आपण आज फॉलो करतो. पण हे बनलं कसं? त्या ऍटमच्या स्ट्रक्चरचं आपण जेव्हा बघितलं, डिस्कशन केलं, तर ते ऍटमचं स्ट्रक्चर असं बनलं कसं? ह्याची स्टोरी जी आहे ती आहे हिस्ट्री ऑफ द ऍटम, जी आपल्याला ऑलरेडी बुकमध्ये दिलेली आहे. त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा डाल्टनची ऍटॉमिक थिअरी होती, की डाल्टन हा पहिला माणूस होता ज्याने सांगितलं की ऍटमच आहे जो प्रत्येक मॅटरचा फंडामेंटल पार्टिकल आहे. तुम्ही कुठली पण गोष्ट घ्या, पण ती ऍटमची बनलेली असते. आता ह्या डाल्टनच्या ऍटॉमिक थिअरीला बरेचसे छोटे 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 सब पॉइंट्स होते, की ऍटम्स इनडिव्हिजिबल असतात, इनविजिबल असतात, आणि ते तुम्ही ब्रेक करू शकत नाही, तुम्ही बनवू शकत नाहीत. एका एलिमेंटचे सगळे ऍटम्स एकसारखे असतात आणि तीच त्यांची प्रॉपर्टी असते. ह्या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या ऍटमच्या मध्ये असलेल्या कुठल्या तरी गोष्टीमुळे असतात. पण ती गोष्ट कुठली? इथपर्यंत ही गोष्ट तेव्हा गेली नव्हती. आता दुसरी म्हणजे सेकंड स्टेज त्याच्यामधली होती जे थॉम्सनचं ऍटॉमिक मॉडेल. इथपर्यंत आता 18th सेंचुरीचा शेवट आलाय. हे होतं 18th सेंचुरीच्या सुरुवातीला. ह्या थिअरीमध्ये जे थॉम्सन काय म्हणाला, की हे जे ऍटॉमिक मॉडेल आहे याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे एकत्र असतात. पॉझिटिव्ह जसे पसरलेले असतात त्याच्या मध्ये 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 चेरीज सारखे इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे ऍटम्सच्या रचनेमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे चार्जेस आहेत. हे इथपर्यंतच्या स्टोरीमध्ये आता आलं. आता हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकत्र असतात असं हे जे स्ट्रक्चर आहे ह्याला प्लम पुडिंग असं नाव दिलं, म्हणजे केक सारखं. पण ह्या स्ट्रक्चरला सगळ्या लोकांना काही पटलं नाही. असं कसं स्ट्रक्चर असेल ऍटमचं? मग कसं असेल हे शोधायला लॉर्ड रुदरफोर्ड नावाचा जो सायंटिस्ट होता, इंग्लिश सायंटिस्ट होता, त्याने एक मस्त एक्सपेरिमेंट केला. तो होता गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट, जो खूप फेमस एक्सपेरिमेंट आहे. त्याच्यामध्ये त्या गोल्ड फॉईलवरती अल्फा पार्टिकल्स बंबार्ड केले आणि ते जसे जसे रिफ्लेक्ट झाले किंवा ते जसे आरपार गेले त्याच्यावरती अवलंबून आहे की त्याचे पॉस्च्युलेट्स कसे होते. म्हणजे त्याने कन्क्लुजन्स मांडले की असं हे आपल्या ऍटमचं स्ट्रक्चर असेल की त्याच्यामध्ये खूप जागा मोकळी असेल, सेंटरला न्यूक्लियस असेल, आजूबाजूला इलेक्ट्रॉन्स फिरत असतील. ह्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये त्याला हे सांगायचं होतं की असं नाहीये स्ट्रक्चर. पण जसं आपलं सोलार सिस्टीम आहे, सेंट्रली प्लेस्ड सन अराउंड विच देर आर प्लॅनेट्स, असंच आपल्या ऍटमचं स्ट्रक्चर आहे की सेंट्रली प्लेस्ड सम हेवी थिंग आणि त्याच्या आजूबाजूला इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत. असं का? 20,000 मधला एक अल्फा पार्टिकल जसा गेला तसा परत आला. पॉझिटिव्ह एकमेकांना रिपेल करतात, बरोबर ना? पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्ट करतात. तर सेंटरमध्ये निगेटिव्ह चार्ज असता तर अल्फा पार्टिकल त्याला चिकटला असता. पण तो जसा आला तसा तो परत फिरला, कारण हा चार्ज पार्टिकल आहे आणि इथे पण तोच चार्ज होता. म्हणजे आतमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह आहे आणि तिथे निगेटिव्ह नाहीये, म्हणून असं तो परत मागे गेला. म्हणजे निगेटिव्ह कुठेतरी आजूबाजूला फिरतंय. सेम जसं की सेंटरमध्ये सन आहे आणि त्याच्या आजूबाजूला प्लॅनेट्स फिरत आहेत. ह्या सिस्टीमला त्याने नाव दिलं होतं रुदरफोर्ड ऍटॉमिक मॉडेल. ह्या एक्सपेरिमेंट पर्यंत आपण आलो होतो आणि यातले ड्रॉबॅक्स पण बघितले होते की जर हे स्ट्रक्चर असं असेल तर इलेक्ट्रॉन्स जे चार्ज पार्टिकल्स आहेत जे गोल गोल फिरतात, त्यावेळेला असा एक रिसर्च सुरू होता की जे चार्ज पार्टिकल्स फिरत आहेत त्या पार्टिकल्सची एनर्जी कमी 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 होत जाते आणि ते सेंटरमध्ये येऊन पडतात. जसा भवरा असतो, मी तुम्हाला मागे पण बोलत होते की भवरा तुम्ही फिरवलात की तो गोल 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 फिरतो आणि मध्ये येऊन पडतो. असेच इलेक्ट्रॉन्स पण गोल 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 येऊन फिरतील आणि सेंटरमध्ये पडतील, म्हणजे परत असं बनेल ना. मग हे असं नाहीये. मग असं का? त्याचं काय उत्तर आहे? हे उत्तर त्याच्याकडे नव्हतं. त्याने सांगितलं की बाजूला ते इलेक्ट्रॉन्स फिरतात. कुठे फिरतायत, कसे फिरतायत? कुठेतरी रिंग्स मध्ये फिरतात. तर रिंग्स कोणत्या आहेत, कशा आहेत, त्याची काही प्रॉपर्टीज आहेत का, त्याच्या काही एनर्जीज आहेत का, त्याच्याबद्दलचा कुठलाच खुलासा नव्हता. हा रिसर्च इनकम्प्लीट नव्हता. हा एक्सपेरिमेंट स्वतः काहीतरी शोधून काढण्याकरता गेलेला होता. ह्याच्यामधनं जे प्रश्न तयार झाले त्याच्याकरताचा पुढचा नील्स बोरचा ऍटॉमिक मॉडेल हा नवा मुद्दा आला. नील्स बोरचा ऍटॉमिक मॉडेल काय म्हणतं? अकॉर्डिंग टू दिस मॉडेल, nucleus is centrally placed and electrons revolve around the nucleus into the specific orbits. तर atomic orbits काय आहेत? Orbits are the fixed energy levels. या एनर्जी लेवल्स फिक्स्ड आहेत. ठीक आहे? म्हणजेच काय? न्यूक्लियसच्या भोवती जे इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत त्याचे गोल फिरून मध्ये पडणार नाही, कारण ते रस्ते एकमेकांना जॉईंट नाहीये. त्या रिंग्स आहेत आणि त्या तशाच आहेत आणि इलेक्ट्रॉन्स तिथेच फिरणार, तिथेच फिरणार, तिथेच फिरणार. फॉर एक्झाम्पल, आपल्या प्लॅनेट्स जे काही आहेत, सोलार सिस्टीम मधले आपले प्लॅनेट्स जे काही आहेत, ते प्लॅनेट्स गोल गोल फिरून सनमध्ये जाऊन पडतात का?
नाही. म्हणजेच काय, जे की त्यांच्या प्लॅनेटची कक्षा आहे ती कक्षा त्यांच्याच पुरती आहे. ती कक्षा तिचा रस्ता बदलत नाही आणि ती कक्षा इलेक्ट्रॉन्सला मध्ये आणून पाडत नाही. प्रत्येक कक्षेची स्वतःची एनर्जी आहे, त्याच एनर्जीमध्ये ते फिरत असतात. आता जर एखाद्या इलेक्ट्रॉनला स्वतःची कक्षा सोडून दुसऱ्या कक्षेत जायचं असेल तर करणं पॉसिबल आहे का? हो. आतल्या इलेक्ट्रॉनला बाहेर जायचं असेल तर काय करावं लागेल? एनर्जी घ्यावी लागेल आणि उडी मारून बाहेर जावं लागेल. बाहेरच्याला आत यायचं असेल तर काय करावं लागेल? एनर्जी रिलीज करावी लागेल आणि मध्ये यावं लागेल. म्हणजेच जसं तुमच्या रिंग्स आहेत त्यांच्या नंबर प्रमाणे त्यांची एनर्जी वाढत जाते. इलेक्ट्रॉन्स एनर्जी घेतात आणि देतात आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्रमाणे त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे ते बॉन्ड्स बनवतात. बॉन्ड्स बनवताना ते एनर्जी घेतात देतात, हीट घेतात देतात, प्रेशरमध्ये राहतात नाही राहत, या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. इलेक्ट्रॉन्स त्यांच्या कक्षांमध्ये फिरतात आणि ह्या कक्षा फिक्स्ड आहेत, त्याच्यामध्ये बदल होत नाही. झालं, सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन झाले. म्हणजेच नील बोरने रुदरफोर्डच्या एक्सपेरिमेंटच्या त्या मुद्द्यांना काय म्हणतो आपण एम्फसाइज केलं किंवा रिपेअर केलं किंवा एक्सप्लेन केलं, जे की त्यावेळेला आले होते, मध्येच आले होते आणि ह्याच्या रिसर्चला क्वेश्चन करत होते. हा जो सगळा रुदरफोर्डचा ॲटॉमिक मॉडेल आहे हा हे प्रूव्ह करतो की ॲटमचं स्ट्रक्चर जसं आपण म्हणतो तसंच आहे. सेंट्रली प्लेस न्यूक्लियस अराउंड विच देअर आर इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग इन दी शेल्स. ठीक आहे, हे झालं इथपर्यंत. आता ह्या नील्स बोहरचं जे ॲटॉमिक मॉडेल आहे त्याच्या वरनं आपण आता हे स्ट्रक्चर ऑफ ॲटम काढतो. सेंटरला न्यूक्लियस, त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, त्याला न्यूक्लियॉन्स असं म्हणतात. द सब ॲटॉमिक पार्टिकल्स विच आर फाउंड इनसाइड द न्यूक्लियस आर कॉल्ड ॲज न्यूक्लियॉन्स. Electrons revolve around the nucleus, but in specific orbits called as shells. All right. Every shell has got its own specific energy, and electrons have that specific energy only. Neutrons do not carry any charge. Protons carry one positive charge. One electron carry one negative charge. And what about masses? Neutron has one unit mass. Proton has one unit mass, but electrons have very negligible mass. We do not consider it when we consider the mass of the atom. तर कोणत्याही ॲटमचं वेट काढायचं असेल, म्हणजे ॲटॉमिक मास काढायचा असेल, तर आपण काय काढतो? नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. वी डू नॉट कन्सिडर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बिकॉज इलेक्ट्रॉन्स आर व्हेरी 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 लाईट इन वेट. So weight of the atom is weight of nucleus because inside the nucleus there are protons and neutrons. ठीक आहे, सिंपल. आता डिस्कवरी ऑफ चार्ज पार्टिकल्स इन मॅटर. जसा आता आपल्याला माहिती आहे की देयर इज ॲटम, ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन आहेत. कुठून शोधले गेले? हे इथूनच शोधले गेले. त्यांच्या एकेकाच्या प्रॉपर्टीज जेव्हा हे स्पेसिफाय झालं की ॲटमच्या मध्ये प्रोटॉन्स आहेत न्यूट्रॉन्स आहेत तर ते सेंट्रली प्लेस्ड आहेत, म्हणजे मध्ये प्रोटॉन होते हे कळलं होतं, पण प्रोटॉनची आणि इलेक्ट्रॉनची संख्या चेक केली तर वजन तर जास्त येत होतं. म्हणजे असे काहीतरी अननोन पण अनचार्ज्ड पार्टिकल्स आहेत जे नुसतेच आहेत पण त्याला वजन आहे, असं करून ते न्यूट्रॉन शोधले गेले होते. इलेक्ट्रॉन तर असेही आपल्याला आधीपासून माहिती होते की ते सगळ्यात आधी शोधले गेले, कारण की तेच तर होते केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत होते. प्रोटॉन्स असतात हे कळलं होतं एक्सपेरिमेंटमध्ये. प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स बद्दलची बऱ्यापैकी माहिती होती. न्यूट्रॉन्सचा शोध जरा उशीर लागला कारण की ते न्यूट्रल आहेत ना, ते फक्त वजनाच्या ह्याच्यामध्ये आले होते, डिस्कशन मध्ये आले होते. आता डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍज पर बोअर्स मॉडेल. या नील्स बोहरने काय केलं? प्रत्येक शेलला नाव दिलं. KLMNO म्हणजे 1 2 3 4 असं न देता KLMN अशी मध्येच नावं सुरू केली. ABCD पण दिली नाही, डायरेक्ट KLMN सुरू केलं. आय डोंट नो वाय. आपण ते क ख ग घ म्हणतो ना, तसं आपण क ख ग घ ह्य असं म्हणतो, तसं त्याने ते KLMN असे नावं दिली. आता ह्या शेल्सना नंबर फ्रॉम 1 to 7 विथ द फर्स्ट शेल n इज इक्वल टू 1. पहिली जी आहे ती K शेल आहे, तसा n इज इक्वल टू 1 हा नंबर आहे. अँड दॅट इज क्लोजेस्ट टू द न्यूक्लियस अँड हॅज द लोएस्ट एनर्जी. न्यूक्लियसच्या जवळ आहे आणि कमीत कमी एनर्जी आहे. ॲज यू मूव्ह अहेड, as you go to shell number 2, shell number 3, shell number 4, the energy goes on increasing of the shell. ठीक है? As the shell number increases, the electrons energy and the distance from the nucleus also increases. As you go away from the nucleus,
energy increases and distance also increases. The atomic radius also gets increased. The maximum number of electrons that can occupy each shell is given by the formula 2n square. We will calculate this now. How? By doing the calculations. आता आपल्याला 2n स्क्वेअर वरनं त्या ऍटम मध्ये असलेले प्रत्येक शेल मधले इलेक्ट्रॉन मॅक्झिमम किती असतात हे शोधायचे. We will calculate. We have given the formula 2n square. अपन अपने सहूलियत के लिए हम क्या करेंगे, हम ऑलरेडी एक एटम यहाँ पे ड्रॉ करके रख देंगे. K shell, L shell, and M shell, KLM. आता ह्याच्या न्यूक्लियस मध्ये we will color the nucleus. आता तुम्हाला हे ऑलरेडी माहिती आहे. K, L आणि M. These are 3 shells. Now, what to do? We have to now चला आता आपण के शेल बघूया. के शेल मी इथे लिहून टाकते. के शेल एवढं बारीक का झालंय ना, आपण बारीक केलं मी म्हणून. के शेल म्हणजे फर्स्ट. आता याच्यामध्ये n इज इक्वल टू 1. एक मिनिट. n इज इक्वल टू 1 टाका फॉर्म्युल्यामध्ये. सॉल्व्ह करा माझ्या बरोबर. 2 इंटू n इज इक्वल टू 1 म्हणजे 2 इंटू 1 चा स्क्वेअर काय येईल सांगा मला. पटपट सांगा. आता माईक ऑन करा आणि बोला. मुलांनो या मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनचं उत्तर द्या मला. माईक ऑन करा. 1 चा स्क्वेअर काय आहे सांगा. एकाचा वर्ग किती. एकाचा वर्ग चला लेट मी सी कोण कोण जागा आहे. गुड. चला माईक ऑन केला. हा शाबाश. मला माहिती तुम्ही माईक पासून थोडे लांब आहात म्हणून मी थांबले होते. एकाचा स्क्वेअर 1. 1 गुणिले 2 किती. ते मध्ये गुणिले असतं माहिती आहे ना. 2 मल्टिप्लाइड बाय 1 किती होतात. 2. 2चा वर्ग किती. 4. 4 दुणे 8. आता M, KLM, M शेल. M मध्ये n इज इक्वल टू 3 बरोबर ना. तिसरी शेल आहे ही. त्याचा नंबर किती आहे 3 आहे. मग ह्याच कॅल्क्युलेशन मध्ये आपण काय करणार. 2 इंटू 3 चा स्क्वेअर. सांगा आता. 3 3 जा 9. 9 2 जा 18 आणि KLMN हे आपण लास्ट काढूया. कॅपिटल N आहे हा. कॅपिटल N. N इज इक्वल टू 4. इज इक्वल टू 2 इंटू 4 चा स्क्वेअर. सांगा काय होईल. 4 16 आणि 16 दुणे 32 बरोबर. म्हणजे पहिल्या शेल मध्ये 2च इलेक्ट्रॉन असणार. दुसऱ्यामध्ये 8च इलेक्ट्रॉन असणार. त्याच्यावर मावू शकत नाही. तिसऱ्यामध्ये 18. चौथ्यामध्ये 32. कळलं. आता आपण याच्यामध्ये भरूया.
पहिल्या शेलमध्ये आता आपल्याला काढायचे 2 इलेक्ट्रॉन. इकडे काढून उपयोग नाही आपल्याला, हा इकडे शिफ्ट करायला लागेल. चला, मी एक नवा ऍटम काढते आणि आपण त्याला परत ड्रॉ, म्हणजे ही कन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे, तुम्ही आता माईक बंद केलं तरी चालतील मुलांना. चला, न्यूक्लियस आपण करून टाकू येलो. आता तुम्ही मला सांगा, फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आपण इथे लिहिले बघा. के शेल, ही पहिली के शेल होती. के मध्ये आहे 2च इलेक्ट्रॉन. का? त्याची कॅपॅसिटी किती आहे? 2च आहे. दुसऱ्या याच्यामध्ये 8. कॅपॅसिटी कितीची आहे? 2चीच आहे. 1 2 3 4 5 6 7 8 एवढेच मावू शकतात. पहिल्या याच्यात 2च मावू शकतात, दुसऱ्या याच्यामध्ये 8च मावू शकतात, तिसऱ्या याच्यामध्ये 18च मावू शकतात. त्याची कॅपॅसिटी तेवढीच असते. आता याच्यामध्ये हा 18 आहे, ताई इथे कसं टाकू? हे एक वर्तुळ नाहीये, त्याच्यामध्ये आता पी पण ऍड होतात. म्हणजे जसं जसं त्याचं ऍटमचं रचना वाढते, आकार वाढतो, फक्त वर्तुळ नाही, दुसऱ्या आकाराच्या पण त्याच्यामध्ये ऑर्बिट्स येतात आणि मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन मावतात. पण तिसऱ्या सगळ्यांची एकत्र मिळून संख्या 18 असते. सध्या पुरतं आपल्याला 2 आणि 8 बस झालं. जसे जसे आपल्याला जास्तीचा अभ्यास येईल, मग त्या रचना कशा आहेत, काय आहेत वगैरे हे प्रश्न येतील. ते शेप्स ऑफ PDFL ब्लॉक आहेत, ते जाऊ देऊया आपण आता. आपण आता सध्या हे एस बघतोय, ह्याला एसच म्हणतात. शेल, एस शेल वर्तुळाकार असतात, ह्या एस आहेत. ठीक आहे, 1s 2s 3s. ठीक आहे, झालं इथपर्यंत समजलं? अशा पद्धतीने आपण या फॉर्म्युलामधनं बघितलं की 2n² मधनं प्रत्येक शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती असतात हे काढू शकतो. आता आपल्याला पुढे बघायचं आहे की आपल्या हेच होतं ना, हा 2n² झालं. आता आपल्याला बघायचं ऍटॉमिक मास. जसं मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की ऍटमच्या स्ट्रक्चरमध्ये त्याचं मास कोण काढतं, तर तो काढतो त्याचा न्यूक्लियस. न्यूक्लियसचं जे काही टोटल मास आहे, याचं जे काही मास आहे, दॅट इज युअर ऍटॉमिक मास, दॅट इज रिप्रेझेंटेड बाय ए. ऍटॉमिक मास मध्ये काय असतं? प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स. का बरं? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स एकत्र केले की त्याचं जे वजन बनतं तेच वजन त्या ऍटमचं असतं. आपण मगाशीच बोललो की इलेक्ट्रॉन्सला वजन नाही. हे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे कितीही असू दे, पण त्यांचं वजन खूपच कमी आहे, त्याच्यामुळे ते आपण धरतच नाही. मग वजनामध्ये कोण येतं? ऍटॉमिक मास इज रिप्रेझेंटेड बाय ऍडिशन ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. ठीक आहे. दुसरं, ऍटॉमिक नंबर रिप्रेझेंटेड बाय झी. ऍटॉमिक नंबरला आपण म्हणतो अणु क्रमांक. इट इज नंबर ऑफ प्रोटॉन्स. मी असं एन नाही लिहित आता, डायरेक्ट नंबर ऑफ प्रोटॉन्स काही लिहित नाही मी, इथे लिहिते मी प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स. प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्सची जी संख्या आहे ती आहे त्याची ऍटॉमिक नंबर, आणि ती त्याची सगळ्यात महत्वाची ओळख आहे. ऍटॉमिक मास नंबर कशासाठी महत्वाचा आहे? त्याच्यामध्ये वजन आहे त्याच्यासाठी. पण त्याच्या प्रॉपर्टीज कोण ठरवतं? ऍटॉमिक नंबर. ह्या दोनही गोष्टी महत्वाच्या असतात. ऍटॉमिक मास कळला. एव्हरेज ऍटॉमिक मास म्हणजे काय आणि आयसोटोप्स म्हणजे काय? आता बघा, समजून घ्या. आपला सगळ्यात सोपा, आपला आवडता मित्र आपण काढूया आपला हायड्रोजन. हायड्रोजन, न्यूक्लियस आणि वन शेल.
हायड्रोजन न्यूक्लियस, वन शेल. तिसरा हायड्रोजन न्यूक्लियस आणि वन शेल. म्हणाल हे असे आता वेगवेगळे का काढले? कारण की एकाच हायड्रोजनला आणखीन दोन जुळे भाऊ आहेत, म्हणजे हे तिळे तिळे. तर हे काय आहे बघा, मी सांगतो तुम्हाला. सोपं आहे, कठीण नाहीये, समजून घ्या. या हायड्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये फक्त प्रोटॉन आहे. या हायड्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे. आणि या हायड्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये एक प्रोटॉन आणि दोन न्यूट्रॉन आहे. म्हणजेच काय बघा, आता आपण आधी इलेक्ट्रॉन्स ड्रॉ करू. इलेक्ट्रॉन्स मध्ये काहीच कन्फ्युजन नाहीये, तिघांमध्येही एक एक इलेक्ट्रॉन आहे. हा कॉमन आहे, कॉमन फॅक्टर. तिघांमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. एक इलेक्ट्रॉनचा अर्थ आहे एक प्रोटॉन. ह्याच्यामध्ये आहे एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये पण आहे एक इलेक्ट्रॉन आणि एक प्रोटॉन, नाही झिरो प्रोटॉन असा पण आहे बरं का. नाही नाही नाही, झिरो प्रोटॉन नाहीये, झिरो न्यूट्रॉन आहे. एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन, म्हणजे वजन होतं 2. मी चुकीचं लिहिले, 0p नाहीये, ते 1p आहे. 1 इलेक्ट्रॉन 1 प्रोटॉन, 1 इलेक्ट्रॉन 2 प्रोटॉन असं पण नाही होणार. 1 इलेक्ट्रॉन आणि 1 प्रोटॉनच होणार आहे. 1 इलेक्ट्रॉन 1 प्रोटॉन, इथे पण तेच आहे, सॉरी 1p, आणि इथे पण 1e 1p. प्रॉब्लेम कशामध्ये येतो? न्यूट्रॉन्स मध्ये. ते वेगळे आहेत, त्याच्यामुळे त्याचे बनतात आयसोटोप्स. 1 इलेक्ट्रॉन 1 प्रोटॉन. आता काय वेगळं आहे? याच्यामध्ये न्यूट्रॉन्स इक्वल टू 0, ह्याच्यामध्ये न्यूट्रॉन नाही आहेत. याच्यामध्ये न्यूट्रॉन इज इक्वल टू 1 आणि याच्यामध्ये न्यूट्रॉन्स आर 2. आता जर आता आपण याचं वजन केलं, आता वजनामध्ये आपण काय करतो, आपण प्रोटॉनचं आणि न्यूट्रॉनचं असं वजन काढतो. तर मग याचं वजन किती असेल? 1. मी आता रेडने लिहिते. याच्यामध्ये प्रोटॉनचं आणि न्यूट्रॉनचं वजन काढतो, हे किती झालं? 2. ह्याच्यामध्ये पण प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स याचं एकत्रित वजन किती आलं? 3. याला म्हणतात हायड्रोजन, ह्याला म्हणतात ड्यूटेरियम आणि याला म्हणतात ट्रिटियम. हे 3 हायड्रोजनच आहेत. तुम्ही म्हणाल ताई हे काय काढलंय तुम्ही? हे 3ही हायड्रोजनच आहेत, पण हे ते तिळे भाऊ आहेत. याला म्हणतात आयसोटोप्स. ते सेम टू सेम केमिकल प्रॉपर्टीज दाखवतात, कारण की त्यांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे, पण त्याच्या न्यूट्रॉन्सच्या संख्येमध्ये भेद आहे. त्याला म्हणतात आयसोटोप्स. ठीक आहे. असे या हायड्रोजनचे 3 आयसोटोप्स आहेत. म्हणजे एकच तुम्ही हायड्रोजन म्हणालात तर तुम्हाला 3 प्रकारचे ॲटम्स मिळू शकतात, हा किंवा हा किंवा हा. ठीक आहे. पण ह्या तिघांमध्ये त्यांचा ॲटॉमिक नंबर आहे एकच. म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. हे सगळीकडे फिक्स्ड आहे. बदल कशामध्ये झाला? न्यूट्रॉनच्या संख्येमध्ये. त्यांचं वजन वेगळं आहे, पण त्यांच्या प्रॉपर्टीज समान आहेत, कारण ते कोण आहेत? सगळे ॲटॉमिक आयसोटोप्स. ते सगळे आयसोटोप्स आहेत एकमेकांचे. आता हा झाला आपला आयसोटोप्स पर्यंतचा मुद्दा. आता आपल्याला पुढे बघायचं आहे ॲटॉमिक नंबर, मास नंबर अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. जे कॅल्क्युलेशन आपण आता केलं तेच हे सगळं. ॲटॉमिक नंबर इज नंबर ऑफ प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स. तो आपण ऑलरेडी लिहिलाय. ह्याला म्हणतात झी, म्हणजेच ॲटॉमिक नंबर, त्या ॲटमचा नंबर. जसं आता आपण उदाहरण घेऊया आपल्या वर्गाचं.
हा तुमचा ॲटॉमिक नंबर आहे Z, आणि हा तुमचा ॲटॉमिक मास नंबर आहे, तो प्रेझेंटेड असतो A ने. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अँड नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड मास नंबर, हे सगळं आपण आता बोललो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम्स. आता हे कसं लिहायचं? समजा आता हे सगळं मी खोडू करे मुलांनो, हे खूप आहे, खूप झालंय. नवीन माहिती पाहिजे आता आपल्याला. चला, आता आपल्याला करायची आहे नवीन गोष्ट. ती काय आहे? आता आपल्याला हे बघायचं. एक मिनिट. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. समजा एखादा आपण हे घेतला, एक्स नावाचा एक एलिमेंट घेतला आणि त्याच्यामध्ये आपण सांगितलं की 13 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, 13. तर याचं आपल्याला आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कसं लिहिणार? पहिल्या शेलमध्ये 2 आहेत, सेकंड शेलमध्ये 8 आहेत आणि तिसऱ्या याच्यामध्ये 3 आहेत. 2, 8 आणि 3. हे झालं याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. समजा आणखी एक एलिमेंट घेतला वाय, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी लिहिलं 21. 21 कसं लिहिणार आता आपण? आधी 2, मग 8, मग 18. किती झाले? 18, 28 झाले, म्हणजे 18 नाही येणार. मग आता मला किती पाहिजे याच्यामध्ये? 21 मायनस 10 असं करावं लागेल ना मला. काय केलं मी? 2 + 8 10. 21 मायनस 10 असं केलं तर मला काय येतं? उत्तर 11. म्हणजे माझ्या थर्ड शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 11. याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तुम्ही त्या ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं मांडताय? हे आहे 2811, हे आहे 283. असं तुम्ही कुठल्याही ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढू शकता. तुम्हाला माहिती आहे, पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 18 एवढेच इलेक्ट्रॉन मावणार आहेत. त्याच्या पुढे पुढे त्याला टाकत राहायचं, पुढचे पुढच्या ह्याच्यात, पुढचे पुढच्या ह्याच्यात, असं तुम्ही टाकत राहिलात की तुमचं आपोआप इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बरोबर येतं. हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं. आता जरा आपण एक गोष्ट बघूया. ती अशी आहे, समजा आपण आहोत आपल्या वर्गामध्ये. ठीक आहे, आपण आपल्या वर्गामध्ये आहोत. आपल्या वर्गामध्ये सगळ्यांना एक नंबर असतो, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, आपला प्रेझेंटी घेतात ना, आपली अणुक्रमांक. आपला अणुक्रमांक नाही, आपला वर्गातला नंबर काय म्हणतात त्याला? रोल नंबर. रोल नंबर, रोल नंबर. आपला रोल नंबर एक गोष्ट असते. समजा माझ्या वर्गामध्ये 40 मुलं आहेत आणि त्यातला माझा रोल नंबर आहे 15. तर माझ्या आधी 14 मुलं आहेत आणि माझा 15वा नंबर आहे. माझ्या पुढे पण बरीच मुलं आहेत. तर तो रोल नंबर जो आहे तो आहे माझा ॲटॉमिक नंबर. पण माझं स्वतःचं पण काहीतरी वजन आहे. म्हणजे पहिल्या मुलाचं, दुसऱ्या मुलाचं, असं चौथ्या 15व्या मुलाचं पण काहीतरी वजन आहे. तसंच 40व्या मुलाचं पण काहीतरी वजन आहे. त्याचं स्वतःचं जे वजन आहे तो त्याचा आहे ॲटॉमिक मास नंबर. तर तो ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर ह्या दोनही गोष्टींना आपण काय म्हणतो? जसं आपण आता बघितलं अणुक्रमांक आणि दुसरा होता अणु वस्तुमानांक, म्हणजे अणुचं वस्तुमान, म्हणजे त्या अणुचं स्वतःचं वजन. जसं माझं स्वतःचं वजन समजा 40 किलो आहे, तर तो आहे माझा अणु वस्तुमानांक. पण माझ्या रांगेमध्ये माझा नंबर, म्हणजे वर्गामध्ये माझा नंबर 15वा आहे, तर तो आहे माझा अणुअंक. अणुअंक कशाला म्हणतात? जो त्या ॲटमच्या याला त्याचा स्वतःचा जो नंबर आहे आणि त्याचं जे त्या नंबरमुळे असलेली व्हॅल्यू आहे तो आहे त्याचा ॲटॉमिक नंबर. त्याच्यामध्ये आहेत नंबर ऑफ प्रोटॉन किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. दुसरे जे आहेत ते आहेत ॲटॉमिक मास नंबर, म्हणजे त्याच्यामध्ये असलेला मास, त्याच्यामध्ये असतात प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. ठीक आहे, या दोनही गोष्टींना, वेगवेगळ्या गोष्टींना चांगल्या डोक्यात पक्क सेव्ह करा. कन्फ्युजन होतं की ॲटॉमिक नंबर आहे का ॲटॉमिक मास नंबर आहे, हे आहे का ते, त्याच्यात धरायचं न्यूट्रॉन का धरायचं प्रोटॉन, त्याच्यात धरायचं का इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनला वजन आहे का प्रोटॉनला नाहीये. ह्या कन्फ्युजन मध्ये आपण खूप गोष्टी चुकीच्या करतो. खूप सोपं आहे. जे बाजूला फिरतात इलेक्ट्रॉन त्यांना वजन नाही, पण त्यांना चार्ज आहे. जे मध्ये आहेत प्रोटॉन त्यांना वजन पण आहे, त्यांना चार्ज पण आहे.
तिथेच आहेत न्यूट्रॉन, त्यांना वजन तर आहे पण चार्ज नाही. अशी व्हरायटी आहे. त्यातल्या दोघांना तुम्ही धरलं की तुम्हाला समजेल की ह्या दोघांना घेतलं तर वजन होतं, कारण ते न्यूक्लियसमध्ये आणि त्यालाच आपण त्याचा अणुवस्तुमानांक म्हणतो, म्हणजेच ॲटॉमिक मास नंबर ए ने लिहितात. ए म्हणजे मोठा, सगळ्यांना धरणारा. दुसरा आहे झी, सगळ्यात शेवटचा, ए टू झी, बरोबर. तर झी म्हणजे काय, त्याचा अणुक्रमांक, म्हणजे त्या ॲटमचा स्वतःचा नंबर. समजलं. हा सगळा जो अभ्यास आहे तो आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आता सगळ्यात शेवटी आपल्याला पुढच्या वेळेला आपण जेव्हा भेटू तेव्हा या धड्याचा अगदी शेवटचा भाग येणार आहे. तो आहे आपले जे ॲटमिक रिसर्च सेंटर्स असतात, त्याला अणुभट्ट्या म्हणतात. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने या ॲटमचा अभ्यास केला जातो आणि कशा पद्धतीने त्याचा वापर केला जातो हे खूप इंटरेस्टिंग आहे. मुंबईमध्ये जे BARC आहे, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते विथ द यूज ऑफ दिस ॲटम्स, ते पण रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम्स. ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि ती काय आहे ते आपण पुढच्या वेळेला बघूया. आज आपण इथे थांबूया. आपण जे काय बोललो ते तुम्हाला कळलं का? आय होप थोडंफार कळलं असेल. भरपूर काय काय आहे त्याच्यामध्ये, हे आहे ते नाही, ते आहे ते नाही, थोडंफार कळलं असेल असं मला वाटतं. तुम्ही आता जरा प्रकाशात या. आदर्श आश्रम स्कूलमध्ये तुम्ही एकदम काळोखात दिसताय, थिएटरमध्ये गेल्यासारखं वाटतंय मला. तुम्हाला कळलं का आपण काय काय बोललो ते? मग अशी कोणतरी पुढे येऊन बोललं होतं, त्याच्यामुळे तसं मला सांगितलं तर समजेल. हा, कळलं का तुम्हाला? गुड. कोणीच असं म्हणत नाही की आम्हाला कळलं नाही. व्हेरी गुड. तुम्हाला सगळं समजलं असं मला पण वाटतंय. आपण थांबूया, पुढच्या वेळेला भेटूया. चला, अच्छा, बाय. थँक्यू सर.